नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला ग्रो मराठी युट्यूब चॅनलवर. माझं नाव आहे आदर्श जोशी आणि आज मी तुमच्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट विषयावर व्हिडिओ घेऊन आलोय. मित्रांनो, जर का तुम्ही टॅक्स पेअर असाल आणि त्याच्यातही जर का तुम्ही सॅलरीड टॅक्स पेअर असाल तर आजचा हा व्हिडिओ अजिबात मिस करू नका. गेल्या काही दिवसात आम्हाला या विषयावर व्हिडिओ बनवण्याकरिता बरेच रिक्वेस्ट आले आणि म्हणूनच आम्ही आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघूया विविध प्रकारचे प्रोव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट्स आणि जर का आपल्याला त्याच्यातनं पैसे विड्रॉ करायचे असतील तर त्यासाठी कुठली प्रोसिजर आपल्याला फॉलो करावी लागेल. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघूया व्हॉट आर प्रोव्हिडंट फंड्स, एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड काय असतात, पब्लिक प्रोव्हिडंट फंड काय असतात आणि प्रोव्हिडंट फंड मधनं पैसे काढायची प्रोसिजर काय. परंतु मित्रांनो, या व्हिडिओला सुरू करण्या अगोदर जर का तुम्ही आमच्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केला नसाल सो कन्सिडर सबस्क्रायबिंग दिस चॅनल अँड लाइकिंग दिस व्हिडिओ, कारण आम्ही पर्सनल फायनान्सेस, इन्व्हेस्टमेंट, ट्रेडिंग या विविध विषयावर बरेच इम्पॉर्टंट टॉपिक्स आणि व्हिडिओज घेऊन आपल्या समक्ष येतोय. चला मित्रांनो, करूया आजच्या व्हिडिओची सुरुवात. मित्रांनो, सर्वप्रथम बघूया व्हॉट इज प्रोव्हिडंट फंड. प्रोव्हिडंट फंड ही एक गव्हर्नमेंट इस्टॅब्लिश्ड सेव्हिंग स्कीम आहे जी प्रॉक्सी पेन्शन इन्व्हेस्टमेंट सारखी काम करेल अशी आपली अपेक्षा असते. या स्कीम मध्ये निवेश करणाऱ्याला बरेच फायदे होतात, परंतु सर्वात मोठा फायदा म्हणजे टॅक्स बेनिफिट. या स्कीम मध्ये निवेश करणाऱ्याला टोटल इन्कम डिडक्शन भेटतं 1,50,000 पर्यंतचा अंडर सेक्शन 80C. तेवढंच नाही तर मॅच्युरिटी नंतर तुमची जी प्रिन्सिपल अमाऊंट अलॉंग विथ इंटरेस्ट असेल तेही टॅक्स फ्री असणार आहे. भारतात विविध प्रकारचे प्रोव्हिडंट फंड्स अवेलेबल आहेत. एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड, पब्लिक प्रोव्हिडंट फंड, अनरिकॉग्नाइज्ड प्रोव्हिडंट फंड, स्टॅट्युटरी प्रोव्हिडंट फंड. परंतु या व्हिडिओमध्ये आपण मात्र दोन खूप इम्पॉर्टंट टाइप्स ऑफ प्रोव्हिडंट फंड संदर्भात डिटेल मध्ये बोलूया. एक म्हणजे एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड आणि दुसरा पब्लिक प्रोव्हिडंट फंड. चला मित्रांनो, बघूया हे एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड्स काय असतात. मित्रांनो, एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड हे अतिशय महत्त्वाचे सेव्हिंग फंड आहे आणि हे भारतात खूप प्रचलित आहे. ही स्कीम सॅलरीड एम्प्लॉईज करिता असते आणि त्या प्रत्येक ऑर्गनायझेशन साठी ज्याच्यात 20 पेक्षा जास्त रेग्युलर एम्प्लॉईज असेल, ईपीएफ चं रजिस्ट्रेशन करणे आणि एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंडचे कॉन्ट्रीब्युशन करणे हे अतिशय गरजेचे असतं. एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड याला मॅनेज करते एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन, त्याला आपण EPFO म्हणू शकतो आणि ही ऑर्गनायझेशन मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंटच्या अंतर्गत येते. EPF कॉर्पस इज expected to have reached over 15 lakh crores by November 21. आणि तेवढंच नाही तर EPF नी फायनान्शियल इयर 2022 मध्ये 8.1% चा रिटर्न दिलेला आहे. EPF चा सर्वात मोठा फीचर म्हणजे ही एक सेव्हिंग स्कीम आहे ज्याच्या अंतर्गत एम्प्लॉयर प्रत्येक महिन्यात एम्प्लॉईच्या बेसिक सॅलरीचा 12% इन्व्हेस्ट करतो. तेवढंच नाही तर EPFO च्या रूल्स अनुसार एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई मिळून टोटल 24% ऑफ बेसिक सॅलरीचा प्रत्येक महिन्यात निवेश करतात या प्रोव्हिडंट फंड स्कीम मध्ये. या स्कीम मध्ये निवेश केलेला अमाउंट आपण विथड्रॉ करू शकतो, परंतु आयदर ऍट द टाइम ऑफ रिटायरमेंट किंवा जॉब चेंज करत असताना. आणि तेवढंच नाही तर जॉब चेंज करत असताना तुम्ही आपला EPF अकाउंट एका ऑर्गनायझेशन मधनं काढून दुसऱ्या ऑर्गनायझेशन मध्ये पण ट्रान्सफर करू शकता, परंतु याकरिता तुम्हाला UAN नंबर लागेल. व्हॉट इज UAN? UN स्टँड्स फॉर युनिव्हर्सल अकाउंट नंबर. मित्रांनो, UAN हा एक 12 डिजिट नंबर असतं जो एका इंडिव्हिज्युअलला अलॉट केले जातात बाय अकाउंट होल्डर किंवा एम्प्लॉयर फॉर EPF अलॉकेशन. म्हणूनच मित्रांनो, UAN नंबर रिमेन्स द सेम. आणि जर का तुम्हाला आपला प्रोव्हिडंट फंड ट्रान्सफर करायचा असेल फ्रॉम वन ऑर्गनायझेशन टू अनदर किंवा तुम्हाला त्या फंड मधनं काही कॅश विथड्रॉ करायची असेल तर तुम्हाला UAN नंबर लागणारच आहे. तुम्ही ऑनलाईन अर्जी द्या किंवा ऑफलाईन. UAN शिवाय तुम्ही ट्रान्सफर पण करू शकणार नाही आणि विथड्रॉ पण करू शकणार नाही, कारण हे लाईफ टाइम सेम असतं आणि अजिबात चेंज होत नाही. आता बघूया EPF विड्रॉल करिता काय रूल्स आहेत. तर मित्रांनो, जर का तुम्ही अनएम्प्लॉईड आहात फॉर अ पिरियड ऑफ 1 मंथ तर तुम्ही आपल्या EPF मधनं 75% पर्यंतचा अमाऊंट विड्रॉ करू शकता. परंतु जर का तुम्ही मोर दॅन 2 मंथ झालेत आणि अनएम्प्लॉईड असाल तर तुम्ही अप टू 100% चा विड्रॉल करू शकता आपल्या EPF अकाउंट मधनं. एक गोष्ट अजून मात्र लक्षात घ्या, जर का तुम्ही आपल्या EPF मधनं विड्रॉ करत असाल विदिन 5 इयर्स फ्रॉम द डेट ऑफ ओपनिंग ऑफ एन EPF अकाउंट तर तुम्ही जी अमाऊंट विड्रॉ केली आहे ती अमाऊंट टॅक्सेबल असणार. परंतु जर का 5 वर्षानंतर तुम्ही विड्रॉ करत असाल तर ते टॅक्स फ्री विड्रॉल होईल. मित्रांनो, जर का तुमच्या EPF अकाउंट मध्ये गेल्या 3 वर्षात कुठल्याही प्रकारची ऍक्टिव्हिटी झाली नाही आणि तुमचं अकाउंट इनॅक्टिव्ह झालंय तर या आयडल अमाऊंट वरती तुम्हाला अजिबात इंटरेस्ट भेटणार नाही. आयुष्याचे 58 वर्ष झाल्यानंतर तुम्ही 90% ऑफ द कॉर्पस विड्रॉ करू शकता आणि उरलेले जे 10%
10% आहेत ते तुम्हाला मंथली पेन्शनच्या प्रमाणे दिले जातील. या ईपीएफ अकाउंट मधनं पार्शल विड्रॉलची सुविधा पण उपलब्ध आहे, पण इमर्जन्सीसाठी, ती मेडिकल इमर्जन्सी असो, कन्स्ट्रक्शन और बाइंग ऑफ हाऊस किंवा हायर एज्युकेशन, मॅरेज, आणि या सगळ्यांसाठी काही एलिजिबिलिटी आणि काही रिक्वायरमेंट आणि लिमिट्स याकरिता दिलेले आहेत. चला मित्रांनो बघूया काय आहे हे लिमिट्स. मित्रांनो स्क्रीनवर तुम्हाला आता एक टेबल दिसत असेल. जर का द कॉज ऑफ प्री मॅच्युअर विड्रॉल इज हाऊस परचेस और कन्स्ट्रक्शन, तर त्याकरिता एलिजिबिलिटी रिक्वायरमेंट आहे मिनिमम 5 इयर्स ऑफ सर्व्हिसची, आणि विड्रॉलचा लिमिट आहे 24 मंथ्स ऑफ बेसिक इन्कम फॉर परचेस अँड 36 मंथ्स ऑफ बेसिक इन्कम फॉर कन्स्ट्रक्शन. जर का तुम्ही होम आणि हाऊस रिनोव्हेशन करत असाल त्याकरिता एलिजिबिलिटी रिक्वायरमेंट आहे 5 इयर्स ऑफ हाऊस कन्स्ट्रक्शन आणि विड्रॉल लिमिट आहे 12 मंथ ऑफ बेसिक इन्कम. जर का तुम्ही मॅरेज किंवा हायर एज्युकेशन ऑफ सेल्फ और फॅमिली करिता विड्रॉ करत असाल तर मिनिमम 7 इयर्स ऑफ सर्व्हिसचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे आणि अप टू 50% ऑफ टोटल ईपीएफ अकाउंट हे विड्रॉल लिमिट सेट केलेली आहे. फायनली कुठली प्रकारची इमर्जन्सी असेल किंवा मेडिकल एक्सपेन्सेस असेल तर त्याकरिता एलिजिबिलिटी रिक्वायरमेंट दिलेली नाहीये, कुठल्या प्रकारची एलिजिबिलिटी रिक्वायरमेंट नाहीये, परंतु विड्रॉलचा लिमिट दिलाय अप टू 6 मंथ्स ऑफ द बेसिक इन्कम. मित्रांनो आता बघूया हे पब्लिक प्रोव्हिडंट फंड्स काय असतात. आपल्यापैकी बरेच लोक एम्प्लॉईड नसतील, काही सेल्फ एम्प्लॉईड असतील, काही बिझनेसमॅन असतील, काही हाऊस मेकर्स आणि होम मेकर्स असणार, परंतु आपला ईपीएफ अकाउंट नसणार आहे. पण आपल्याकरिता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने एक स्कीम आणली, एक प्रोव्हिडंट फंड स्कीम आणली आहे ज्याच्यात आपण सगळे लोक निवेश करू शकतात आणि सेम ईपीएफ सारखेच बेनिफिट्स आपण पण घेऊ शकतो, आणि या स्कीमला पब्लिक प्रोव्हिडंट फंड म्हणून म्हटले जातात. तर मित्रांनो सिमिलरली लाईक ईपीएफ, पीपीएफ मध्ये पण टोटल टॅक्सेबल इन्कम मध्ये 1.5 लाखचं रिडक्शन अंडर सेक्शन 80C तुम्हाला इथेही भेटेल, आणि जे काही रिटर्न्स आणि प्रिन्सिपल आणि इंटरेस्ट तुम्हाला या पीपीएफ मधनं भेटणार आहे ते सुद्धा टॅक्स फ्री असणार. पीपीएफ मध्ये मिनिमम 500 रुपीज पासून तुम्ही इन्व्हेस्टमेंट चालू करू शकता आणि मॅक्झिमम 1.5 लाखचा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता फॉर अ इयर. आपण ऑलरेडी बघितलंय ईपीएफ ला ईपीएफओ मॅनेज करते, परंतु पीपीएफ साठी गव्हर्नमेंट स्वतःहून मॅनेजमेंट करते. गेल्या वर्षी फायनान्शियल इयर 2022 मध्ये पीपीएफ नी एक फिक्स्ड रेट ऑफ रिटर्न दिला होता 7.1%. आपण बघितलेला ईपीएफ मध्ये ऍट द टाइम ऑफ क्विटिंग अ जॉब तुम्ही ते अमाऊंट विड्रॉ करू शकता किंवा ऍट द टाइम ऑफ चेंजिंग ऑफ जॉब तुम्ही ते ट्रान्सफर करू शकता टिल रिटायरमेंट. परंतु पीपीएफ मध्ये फिक्स्ड टेन्युअर असतं 15 वर्षाचं, आणि या 15 वर्षाच्या टेन्युअर मध्ये तुम्ही पार्शियल विड्रॉल किंवा प्री मॅच्युअर क्लोजर पण करू शकता, पण त्याकरिता काही रूल्स अँड रेग्युलेशन्स त्यांनी दिलेले आहेत. तर मित्रांनो बघूया पीपीएफ मधनं विड्रॉ करण्याकरिता काय रूल्स आहेत. पीपीएफ मधनं तुम्ही पैसे काढू शकता ओनली आफ्टर कम्प्लिटिंग 6 इयर्स ऑफ इन्व्हेस्टमेंट. तेवढंच नाही तर एका वर्षात तुम्ही एकदाच पैसे काढू शकता. पीपीएफ मधनं तुम्ही मॅक्झिमम किती पैसे काढू शकता चला बघूया. तर पीपीएफ मधनं मॅक्झिमम लोअर ऑफ द फॉलोइंग 2 तुम्ही काढू शकता. नंबर 1 50% ऑफ द अकाउंट बॅलन्स ऍट द एंड ऑफ द प्रीवियस फायनान्शियल इयर, और नंबर 2 50% ऑफ द अकाउंट बॅलन्स ऍज ऍट द एंड ऑफ द 4th कंप्लीट फायनान्शियल इयर. तुम्ही आपला पीपीएफ अकाउंट क्लोज करू शकता 5 वर्षानंतर जर का तुम्हाला मेडिकल किंवा हायर एज्युकेशन पर्पसेस साठी पैसे काढायचे असतील तर. 15 वर्ष संपल्यानंतर तुम्ही आपला पूर्ण कॉर्पस विड्रॉ करू शकता किंवा 5 वर्षाच्या ब्लॉक मध्ये त्याला इन्क्रीज करू शकता. परंतु या एक्सटेन्शन मध्ये तुम्हाला 2 ऑप्शन्स असतात, विथ फ्युचर एडिशन्स और विदाउट फ्युचर एडिशन्स. कुठलाही ऑप्शन जर का तुम्ही घेतला तुम्हाला फिक्स रेट ऑफ रिटर्न भेटेल ऍज गिवन बाय गव्हर्नमेंट फ्रॉम टाइम टू टाइम. आता बघूया या प्रोव्हिडंट फंड मधनं पैसे कसे विड्रॉ करायचे. तर मित्रांनो प्रोव्हिडंट फंड्स यांना बँक मॅनेज करतात, ज्यांच्याकडे तुमची सेव्हिंग अकाउंट पण असते. बँका आपल्याला ऑनलाईन विया नेट बँकिंग किंवा ऑफलाईन विया फिजिकल फॉर्म फिलिंग दोन्ही ऑप्शन्स देते फॉर विड्रॉइंग आवर अमाउंट फ्रॉम प्रोव्हिडंट फंड. ईपीएफ विड्रॉ करण्याकरिता एक एम्प्लॉई बँक मध्ये ऑनलाईन किंवा ऑफलाईन मोडनी अप्लाय करू शकतो फॉर विड्रॉल ऑफ फंड्स. आता तुम्हाला स्क्रीनवर आधार लिंक्ड फॉर्म दिसत असेल, आणि हा जो फॉर्म तुम्हाला आता दिसतंय हा आहे नॉन आधार लिंक्ड. मी दोन्ही फॉर्म्स तुम्हाला दाखवले. जर का तुम्हाला प्रोव्हिडंट फंड ऑनलाईन विड्रॉ करायचा असेल तर त्यासाठी 2 प्रीरिक्विजिट कंडिशन तुम्हाला फुलफिल करावे लागतील. सर्वात आधी तुमचा यूएन नंबर ऍक्टिव्हेटेड असायला पाहिजे आणि तुमचा मोबाईल नंबर पण ज्यांनी ते यूएन ऍक्टिव्हेशन केला आहे. आणि दुसरं सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे तुमच्या यूएन अकाउंटला तुमचे केवायसी चे डिटेल्स लिंक्ड असायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक डिटेल्स. जर काही प्रीरिक्विजिट्स कम्प्लिटेड आहेत तर चला बघूया स्टेप बाय स्टेप हाऊ टू विड्रॉ पीएफ इन ऑनलाईन मोड फ्रॉम एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड. तर मित्रांनो स्टेप नंबर 1 आहे लॉग इन इनटू यूएन पोर्टल युजिंग यूएन नंबर अँड अदर डिटेल्स. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला मॅनेज टॅब वर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यात केवायसी ऑप्शन मध्ये जावा आणि चेक करा की तुमचे केवायसी डिटेल्स व्हेरीफाईड आहेत की नाही. स्टेप नंबर 3 ऑनलाईन सर्व्हिसेसच्या टॅब मध्ये जाऊन क्लेम फॉर्म
फॉर्म वर क्लिक करा. त्याच्यात तुम्हाला फॉर्म 31, 19 आणि 10C दिसत असेल. स्टेप 4, आपला बँक अकाउंट नंबर टाका आणि व्हेरीफाय करा. स्टेप 5, या स्टेटमेंट ऑफ अंडरटेकिंगला साइन करण्याची गरज आहे. यासाठी तुम्हाला येस या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. आता प्रोसीड फॉर ऑनलाईन क्लेम या बटनवर क्लिक करा. स्टेप नंबर 7 आहे क्लेम फॉर्म सिलेक्ट करा. मित्रांनो, जर का तुम्हाला पार्शल विड्रॉल ऑप्शन घ्यायचा असेल तर फॉर्म नंबर 31 सिलेक्ट करा. जर का तुम्हाला विड्रॉल करायचा असेल किंवा ट्रान्सफर करायचा असेल आफ्टर क्विटिंग अ जॉब, फॉर्म 19 सिलेक्ट करा. आणि जर का तुम्हाला विड्रॉ करायचा असेल फ्रॉम एम्प्लॉई पेन्शन स्कीम अमाऊंट तर फॉर्म 10C सिलेक्ट करा. आपली अमाऊंट विड्रॉ करण्यात मागचे रिझन लिहा, अमाऊंट लिहा आणि अदर डिटेल्स देऊन मग शेवटी फॉर्म सबमिट करून टाका. स्टेप नंबर 8 अतिशय इम्पॉर्टंट, जे कुठले स्कॅन डॉक्युमेंट तुमच्याकडे मागितले असतील ते स्कॅन डॉक्युमेंट्स अपलोड करा. आणि स्टेप नंबर 9 व्हेरीफाय बाय OTP या बटनवर क्लिक करा आणि तुम्हाला आपल्या मोबाईलवर OTP येईल. तो OTP तिथं टाका आणि फायनली सबमिट करून टाका आपला क्लेम फॉर्म. आणि हे होते स्टेप्स फॉर विड्रॉइंग द प्रोव्हिडंट फंड. मित्रांनो, अजून कुठल्या विषयांवर तुम्हाला जर माहिती हवी असेल तर प्लीज डोंट फॉरगेट टू कमेंट डाऊन बिलो दिस व्हिडिओ. आणि हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर डोंट फॉरगेट टू हिट द लाईक बटन. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा अँड शो युअर सपोर्ट बाय प्रेसिंग द बेल आयकन एज वेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याकरिता धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओला. बाय बाय. Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares, derivatives, mutual fund, and or other instruments traded on the stock exchanges.